नमस्कार, मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय हिंदुस्थान पोस्ट। राज्यातून बाहेर जाणाऱ्या उद्योगावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झडतायत। त्यानंतर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पासंबंधित व्हाईट पेपर अर्थात श्वेतपत्रिका जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे। हा व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका म्हणजे नेमकं काय ते आज आपण जाणून घेऊया। व्हाईट पेपर म्हणजे काय? ज्या वेळी एखाद्या मुद्द्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, राजकीय चिखलफेक केली जाते, त्यावेळी त्या विषयाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जाते। ही श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या विषयाबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेली अधिकृत माहिती किंवा निवेदन असतं। लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना माहिती नसलेल्या गोष्टी त्यांना माहिती व्हाव्यात हा उद्देश श्वेतपत्रिका जारी करण्यामागे असतो। ज्यावेळी लोकांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण होतो, त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला जातो। जगातील सर्वात पहिली श्वेतपत्रिका ही ब्रिटनमध्ये काढण्यात आली। इस्रायलच्या बाल्फोर डिक्लेरेशन संबंधात हा व्हाईट पेपर काढण्यात आला होता। भारतात 1947 साली काश्मीरवर पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर त्याबाबतची श्वेतपत्रिका काढण्यात आली होती। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।